अजित पवार यांचे राजकीय सल्लागार असलेल्या नरेश अरोरा यांच्या कंपनीची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। डिझाइन बॉक्स कंपनी विरोधात तक्रार आल्यामुळे पोलीस तथ्य तपासायला गेले होते। डिझाइन बॉक्स विरोधात 5 मिनिटे चौकशी केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली। अरोरांच्या कार्यालयावर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय। नरेश अरोरा हे अजित पवार यांचे निवडणूक सल्लागार आहेत। डिझाइन बॉक्स या कंपनीने त्यांची संपूर्ण निवडणूक कॅम्पेन या महापालिकेसाठी केलेली होती। अजित पवार यांचे रोड शो, त्यांच्या मुलाखती, त्यांची संपूर्ण कॅम्पेन डिझाइन बॉक्स ही कंपनी, नरेश अरोरा यांची डिझाइन बॉक्स ही कंपनी हँडल करत होती। आणि त्याच नरेश अरोरा यांची चौकशी करण्यासाठी पोलीस पोहोचलेले आहेत। पोलिसांनी जवळपास 5 मिनिटे त्यांची चौकशी केली, मात्र कुठलीही कारवाई त्यांच्यावरती झाली नाही असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। मात्र ही चौकशी कशासाठी होती, तक्रार कुठल्या प्रकारची आली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। ज्ञानेश्वर, तक्रार आली म्हणून पोलीस चौकशी करायला गेले, ही तक्रार कुठून आली, कशा संदर्भात होती, काही तपशील मिळालाय का? एक फोन आला होता, त्या फोनवर तोंडी तक्रार आली होती। लेखी तक्रार कुठल्याही स्वरूपाची पोलिसांकडे आलेली नव्हती, अशा पद्धतीची माहिती पुणे पोलिसांनी दिलेली आहे। पोलिसांना जेव्हा अशा पद्धतीची तोंडी तक्रार आली तेव्हा पोलीस तिथे नेमकं काय घडतंय, काही आक्षेपार्ह घडतंय का हे तपासायला गेले होते। निलेश अरोरा यांचं जे डिझाइन बॉक्सचं जे कार्यालय आहे तिथे पोलीस जेव्हा पोहोचले तेव्हा तिथे ते 5 मिनिटं होते। 5 मिनिटात त्यांनी सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या, त्यात त्यांना काही आक्षेपार्ह आढळून आलं नाही। कारवाई करण्यासारखं काही तिथे घडत होतं असं दिसलं नाही आणि म्हणून कुठल्याही पद्धतीची कारवाई पोलिसांनी त्या ठिकाणी केलेली नाही। मात्र काही वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या, त्यातून जो संभ्रम निर्माण होत होता त्यावर पुणे पोलिसांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। कुठलंही कारवाई किंवा कुठल्याही पद्धतीची ऍक्शन पोलिसांकडून तिथे घेतली गेलेली नाही, अशा पद्धतीचं पोलिसांचं म्हणणं आहे। ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।